नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आठवड्याभरात जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा MCQच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे असतील ते तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करा. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया पहिला प्रश्न. 2026च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? पहिला पर्याय ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे भारत, तिसरा आहे किर्गिस्तान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. ECIने जगातील टॉप 10 सर्वात व्यस्त विमानतळांची यादी जाहीर केली आहे. प्रथम क्रमांकावर कोणते विमानतळ आले आहे? पहिला पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुसरा आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरा आहे जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ. पहिल्या टॉप 10 मध्ये आलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिल हा दिवस समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? पहिला पर्याय आहे मध्य प्रदेश, दुसरा आहे तामिळनाडू, तिसरा आहे आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिल हा दिवस समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. आणि तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते MK स्टॅलिन आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. आर्यन बीम या नवीन लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली आहे? पहिला पर्याय फ्रान्स, दुसरा आहे इस्रायल, तिसरा आहे श्रीलंका. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रायल. इस्रायल या देशाने या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी 2023 पुरुष हॉकी विश्वचषकाच्या लोगोचे अनावरण केले आहे. ओडिसा या राज्याचे राज्यपाल कोण आहे? पहिला पर्याय बंडारू दत्तात्रय, दुसरा आहे तामिलिसाई सौंदरराजन, तिसरा आहे गणेशीलाल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गणेशीलाल. गणेशीलाल हे ओडिसा या राज्याचे राज्यपाल आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मुख्यमंत्री कोण आहे हे विचारलं तर नवीन पटनायक हे ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. वर्ल्ड व्हाईस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 16 एप्रिल, दुसरा आहे 7 एप्रिल, तिसरा आहे 2 एप्रिल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16 एप्रिल. 16 एप्रिल ह्या दिवशी वर्ल्ड व्हाईस डे साजरा केला जात असतो. बघूया पुढचा प्रश्न. सांडपाणी व्यवस्थापनासाठी कोणत्या 2 देशांमध्ये करार झाला आहे? पहिला पर्याय भारत चीन, दुसरा आहे भारत जपान, तिसरा आहे भारत अमेरिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत आणि जपान. भारत आणि जपान या 2 देशांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी करार झालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? पहिला पर्याय 15 ऑगस्ट 2014, दुसरा आहे 26 मार्च 2020, तिसरा आहे 24 एप्रिल 2018. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 24 एप्रिल 2018 या दिवशी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात झालेली होती. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय इक्बाल सिंग लालपुरा, दुसरा आहे मनोज सोनी, तिसरा आहे NV रमना. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इक्बाल सिंग लालपुरा यांची अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारताचा कोणता खेळाडू T20 सामन्यात 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे? पहिला पर्याय रविचंद्रन अश्विन, दुसरा आहे विराट कोहली, तिसरा आहे रोहित शर्मा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. तर रोहित शर्मा हे दुसरे भारतीय फलंदाज ठरलेले आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रथम क्रमांकावरती कोण आहेत? तर ते विराट कोहली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी 108 फूट उंचीच्या हनुमान मूर्तीचे अनावरण केले आहे? पहिला पर्याय आहे लातूर, दुसरा आहे मोरबी, तिसरा आहे पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरबी. मोरबी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 108 फूट उंचीच्या हनुमान मूर्तीचे अनावरण केलेले आहे. आणि मोरबी हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? तर ते गुजरात या राज्यामध्ये येते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय डाटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म कोण सुरू करणार आहे? पहिला पर्याय नीती आयोग,
दुसरा आहे आयुष मंत्रालय, तिसरा आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. 160 फूट उंच भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी फडकवला जाणार आहे? पहिला पर्याय आहे पुणे, दुसरा आहे लातूर, तिसरा आहे मोईरांग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोईरांग. मोईरांग या ठिकाणी हा भारतीय राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे आणि मोईरांग हे ठिकाण मणिपूर राज्यात येते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. हुनर हाटचे उद्घाटन 17 एप्रिल 2022 रोजी कोणाच्या हस्ते करण्यात आले? पहिला पर्याय जी किशन रेड्डी, दुसरा आहे अनुराग ठाकूर, तिसरा आहे धर्मेंद्र यादव. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हुनर हाटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर ते मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि अनुराग ठाकूर यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे? तर त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. भारताचे 29वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय मनोज पांडे, दुसरा आहे आर हरिकुमार, तिसरा आहे विवेक राम चौधरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनोज पांडे. मनोज पांडे यांची भारताचे 29वे लष्कर प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी कोणाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर त्यांनी मनोज मुकुंद नरवणे यांचा पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजेच त्यांच्या जागेवरती आता मनोज पांडे हे लष्कर प्रमुख होणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि 30 एप्रिल ह्या रोजी ते आपला पदभार स्वीकारणार आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक प्रशासन 2020 मधील PM पुरस्कार उडान योजनेला देण्यात आला आहे. या पुरस्काराची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? पहिला पर्याय 2015, दुसरा आहे 2006, तिसरा आहे 2020. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2006. तर या पुरस्काराची सुरुवात 2006 या सालामध्ये करण्यात आलेली होती, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. न्यूझीलंडच्या कोणत्या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? पहिला पर्याय अजाज पटेल, दुसरा आहे हमिश बेनेट, तिसरा आहे अमेलिया केर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हमिश बेनेट. हमिश बेनेट यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि ते कोणत्या देशाचे होते? तर ते न्यूझीलंड या देशाचे होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक वारसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय 18 एप्रिल, दुसरा आहे 17 एप्रिल, तिसरा आहे 13 एप्रिल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 18 एप्रिल. 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. बघूया पुढचा प्रश्न. दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिला इंटरनेट रेडिओ अक्षर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? पहिला पर्याय नागपूर, दुसरा आहे उदगीर, तिसरा आहे मोरबी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर. तर नागपूर या शहरामध्ये रेडिओ अक्षर हा इंटरनेट रेडिओ सुरू करण्यात आलेला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा GDP अंदाज किती वर्तविला आहे? पहिला पर्याय आहे 5.4%, दुसरा आहे 8.5%, तिसरा आहे 8%. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 8%. तर जागतिक बँकेने आपल्या भारताच्या GDPचा अंदाज हा 8% इतका वर्तविला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. हिमाचल प्रदेश आणि लडाख यांना जोडणारा जगातील सर्वात उंच बोगदा कोणाद्वारे बांधला जाणार आहे? पहिला पर्याय रस्ते परिवहन मंत्रालय, दुसरा आहे BRO, तिसरा आहे श्रम मंत्रालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे BRO. BRO द्वारे हा सर्वात उंच बोगदा बांधला जाणार आहे. BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म होत असतो. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्हचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय अक्षय कुमार, दुसरा आहे विद्या बालन, तिसरा आहे रॉबिन उथप्पा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रॉबिन उथप्पा. तर रॉबिन उथप्पा यांची ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्हचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जेवढे पण ब्रँड अँबॅसेडर असतात त्यांची पण एक लिस्ट बनवून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये 1 किंवा 2 मार्कासाठी या विषयावरती नक्की प्रश्न विचारला जात असतो. तर ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढचा प्रश्न. मार्चमध्ये WPI महागाई वाढून किती झाली आहे? पहिला पर्याय 14.55%, दुसरा आहे 13.56%, तिसरा आहे 12.96%. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14.55%. तर मार्चमध्ये WPI महागाई वाढून 14.55% इतकी झालेली आहे. एअर इंडिया असेट होल्डिंगवर CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय मुरली नटराजन,
दुसरा आहे विक्रमदेव दत्त, तिसरा आहे हर्षवर्धन शृंगला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विक्रमदेव दत्त. तर विक्रमदेव दत्त यांची एअर इंडिया असेट होल्डिंग वरती सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. द बॉय हु रोट्स अ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पहिला पर्याय अनिरुद्ध सुरी, दुसरा आहे राजेश तलवार, तिसरा आहे बिमल जालान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजेश तलवार. तर राजेश तलवार यांनी द बॉय हु रोट्स अ कॉन्स्टिट्यूशन या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. तर मित्रांनो, जेवढी पण पुस्तके आणि त्यांचे लेखक असतात ते पण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. 1 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. बघूया पुढचा प्रश्न. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय मनोज सोनी, दुसरा पर्याय कमलेश नीलकंठ, तिसरा आहे राजेश गोपीनाथन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमलेश नीलकंठ. कमलेश नीलकंठ यांची अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 19 एप्रिल, दुसरा आहे 10 एप्रिल, तिसरा आहे 7 एप्रिल. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 19 एप्रिल. 19 एप्रिल या रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जात असतो. बघूया पुढचा प्रश्न. हरियाणा राज्याने पुरुष हॉकी स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेचे कितवे संस्करण होते? पहिला पर्याय 12, दुसरा आहे 95, तिसरा आहे 23. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12. तर या स्पर्धेचे हे 12वे संस्करण होते, म्हणजेच ऍडिशन होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. लेहमध्ये पहिले आयटी प्रशिक्षण आणि सेवा केंद्र कोणत्या कंपनीने उघडले आहे? पहिला पर्याय HAL, दुसरा आहे NMDC, तिसरा आहे इतोष डिजिटल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इतोष डिजिटल. ह्या कंपनीने आयटी प्रशिक्षण आणि सेवा केंद्र उघडलेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय अजय कुमार सूद, दुसरा आहे माधवी पुरी, तिसरा आहे इक्बाल सिंग लालपुरा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय कुमार सूद. अजय कुमार सूद यांची प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. माजी क्रिकेटपटू मोशरफ हुसेन यांचे वयाच्या 40व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोणत्या देशाचे होते? पहिला पर्याय श्रीलंका, दुसरा आहे न्यूझीलंड, तिसरा आहे फ्रान्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे न्यूझीलंड. तर ते न्यूझीलंड या देशाचे होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. विप्रोने सत्य ईश्वरन यांची देशप्रमुख म्हणून निवड केली आहे. विप्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पर्याय आहे गुरुग्राम, दुसरा आहे बेंगळुरू, तिसरा आहे मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. तर विप्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक औषधांसाठी WHO ग्लोबल सेंटर कोणत्या राज्यात उभारले आहे? पहिला पर्याय मणिपूर, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे गुजरात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या ठिकाणी हे सेंटर उभारण्यात आलेले आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. स्कॉर्पिन वर्गातील 6वी आणि शेवटच्या पाणबुडीचे नाव काय आहे? पहिला पर्याय आहे कल्वरी, दुसरा आहे खांदेरी, तिसरा आहे वाक्षीर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वाक्षीर. तर या पाणबुडीचे नाव हे वाक्षीर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रथम क्रमांकावरती कोणती पाणबुडी बनलेली आहे? तर ती कल्वरी बनलेली आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर खांदेरी पाणबुडी बनलेली आहे. आणि ही सर्व पाणबुड्या ज्या आहेत या प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत येतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. देशातील पहिल्या पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणालीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? पहिला पर्याय ओडिसा, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे गुजरात. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये पहिल्या पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणालीचे अनावरण करण्यात आलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. हुरून ग्लोबल हेल्थ रिच लिस्ट मध्ये अव्वल स्थानावर कोण आले आहे? पहिला पर्याय एलन मस्क, दुसरा आहे सायरस पुनावाला, तिसरा आहे फाल्गुनी नायर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सायरस पुनावाला. तर सायरस पुनावाला हे ह्या लिस्ट मध्ये अव्वल स्थानावरती आलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. इंटरनॅशनल मदर अर्थ डे केव्हा साजरा केला जातो? पहिला पर्याय 22 एप्रिल, दुसरा आहे 7 एप्रिल, तिसरा आहे 15 एप्रिल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल या दिवशी हा दिवस साजरा केला जात असतो. बघूया पुढचा प्रश्न. डिजिट इन्शुरन्स या कंपनीच्या MD आणि CEO या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय उदय कोटक,
दुसरा आहे जसलीन कोहली, तिसरा आहे विजय कुमार. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जसलीन कोहली. जसलीन कोहली यांची डिजिट इन्शुरन्स या कंपनीच्या MD अँड CEO पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मिलिटरी ऑपरेशनचे नवीन DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय मनोज कुमार कटियार, दुसरा आहे मनोज पांडे, तिसरा आहे मनोज नरवणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनोज कुमार कटियार. तर यांची मिलिटरी ऑपरेशनचे नवीन DG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मनोज पांडे यांची 29वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या शहरात स्मार्ट शहरीकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे सुरत, तिसरा आहे पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरत. तर सुरत या ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बघूया पुढचा प्रश्न. भारताच्या ग्रँडमास्टर डोम्मराजू गुकेशने 48व्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. ह्या स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? पहिला पर्याय आहे बीजिंग, दुसरा आहे स्पेन, तिसरा आहे मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्पेन. तर या स्पर्धा स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आपण हा वीकली भाग घेत असतो याचे मुख्य कारण म्हणजे की आपण आठवडाभरात जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास केलेला असतो त्याचे एक रिव्हिजन म्हणून हा भाग आपण घेत असतो. तर हे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत नक्की लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये या विषयावरती एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तरही तुम्ही सहजरित्या देऊ शकता. तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. जय हिंद.